नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण चंद्रदेवाची पौराणिक कथा ऐकणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, चंद्राला एकूण किती बायका आहेत? महादेवाच्या जटामध्ये अर्धचंद्रकोर का आहे? चंद्र पौर्णिमेला प्रकाशात व अमावस्येला अंधारात का असतो? नसेल माहीत तर आपण चंद्राच्या कथेतून माहिती जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण चंद्रदेवाची पौराणिक कथा जाणून घेऊ. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार चंद्रदेवाच्या जन्माच्या आणि जीवनाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रसिद्ध कथा असं म्हणतात की चंद्रदेवाचा जन्म एकूण 3 वेळा झाला. त्यामुळेच त्याला त्रिजन्मी असं म्हणतात. अगदी सर्वात प्रथम ब्रह्मदेवानं त्याची निर्मिती केली. दुसऱ्या वेळी अत्री मुनींच्या नेत्रामधून त्याचा जन्म झाला. चंद्र तेजाने इतका झळाळू लागला की त्याचा तो देदीप्यमान प्रकाश कोणाच्याही नजरेला सहन होईना. मग त्या तेजापासून या जगाला सुरक्षित राखण्यासाठी त्या दुग्धसागरात बुडवण्यात आलं. पुढे समुद्र मंथनाच्या वेळी जे 14 रत्न बाहेर आले होते त्यापैकी एक चंद्र होते असेही मानले जाते. चंद्राचा पुनर्जन्म होऊन तो बंध मुक्त झाला. देवी लक्ष्मीचा बंधू म्हणून जग त्याला ओळखू लागलं. दक्षाच्या 27 कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता, परंतु त्या सर्वांमधली 4थी पत्नी रोहिणी ही त्याची विशेष लाडकी होती. तो जास्तीत जास्त वेळ तिच्या सहवासात घालवायचा. मग त्यांच्या इतर पत्नींना ही गोष्ट खटकू लागली. नाराज होऊन त्यांनी आपल्या पित्याकडे आपल्या पतीविषयी तक्रार केली. तेव्हा दक्षाने चंद्राला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र चंद्राने आपल्या वागण्यात बदल केला नाही. यामुळे क्रोधित होऊन राजा दक्षाने चंद्राला क्षय आजार होण्याचा शाप दिला. या शापामुळे चंद्राची चकाकी आणि तेज हळूहळू कमी होऊ लागले. दक्ष आपल्या स्वभावानुसार क्रोधित होऊन म्हणाला, चंद्राच्या 26 पत्नींना वाटू लागले, आपण आपल्या वडिलांकडे आपल्या पतीची उगीच तक्रार केली. त्यांना काही आपल्या पतिदेवाला शिक्षा करायची नव्हती. त्यांना फक्त पतीचे प्रेम हवे होते. पण आपल्या पित्याने दिलेल्या शापामुळे आपला पती दिवसा मासाने क्षीण होत एके दिवशी जर अदृश्य झाला तर काय करायचं अशी काळजी त्यांना वाटू लागली. दक्षाने आपला हा शाप मागे घ्यावा म्हणून चंद्राला त्याच्या कितीतरी विनवण्या केल्या, पण एकदा शापवाणीचा उच्चार झाला की तो शाप मागे घेता येत नाही. त्यामुळे दक्ष म्हणाला, पुत्रा, मी तर आता हा शाप मागे घेऊच शकत नाही. आपले अस्तित्व संपत चालले आहे. हे पाहून चंद्रदेव व्याकुळ झाले. त्यांनी नारद मुनींच्या सल्ल्यानुसार प्रभास तीर्थावर जाऊन भगवान शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी शंकराची आराधना करण्यास सुरुवात केली. चंद्राच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्याच्यासमोर प्रकट झाले. ते म्हणाले, चंद्रा, दक्षाच्या शापामुळे तुझी जी काही अवस्था झाली आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. मला त्याबद्दल तुझ्याविषयी करुणाच वाटते. मी दक्षाचा शाप तर काय मागे घेऊ शकत नाही, परंतु त्याचा परिणाम मी थोडाफार कमी करू शकतो. इथून पुढे दर महिन्याच्या शुक्ल पक्षात 15 दिवस सतत तुझं तेज वाढत जाईल आणि नंतर कृष्ण पक्षात तेच तेज प्रत्येक दिवशी कमी कमी होत जाईल. पौर्णिमेच्या दिवशी तुझ्या तेजाने हे जग उजळून निघेल, पण अमावस्येच्या दिवशी तू लुप्त होऊन जाशील. आपल्यामध्ये अशा प्रकारची वृद्धी आणि क्षय होत जाणार असल्याच्या कल्पनेने चंद्र खिन्न झाला. चंद्राची कोर होणं म्हणजे सतत त्या शापाची आणि त्या शक्तीच्या ऱ्हासाची कटू आठवणच होती. परंतु शंकराने त्याची समजूत काढली. बाळा, चंद्राची कोर होणं याचा अर्थ तुझ्यात थोडी तरी शक्ती शिल्लक असल्याचं ते द्योतक आहे. मी चंद्रकोर माझ्या जटेमध्ये धारण करीन. त्यावरून माझ्या भक्तांना हे कळेल की त्याच्या आयुष्यातील कोणत्याही दुर्धर प्रसंगात सुद्धा मी सतत त्यांच्यासोबत राहील. त्यामुळेच तू नेहमी माझ्याबरोबर राहशील. त्यानंतर शंकराला चंद्रशेखर हे नाव पडलं. त्याचा अर्थ ज्याच्या शिरावर चंद्र विराजमान झाला आहे. त्याचप्रमाणे चंद्राला सर्वजण सोम म्हणून ओळखू लागले. आठवड्यातील एका वाराला त्याचं नाव म्हणजेच सोमवार हे नाव पडलं. चंद्राने ज्या शिवलिंगाची आराधना केली होती ते शिवलिंग जिथे आहे त्या गुजरातमधील ठिकाणाचे सोमनाथ असं नाव पडलं. सोमनाथ येथील शिवलिंग हे भारतातील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचं मानण्यात येतं. चंद्राच्या या 27 बायका म्हणजे चंद्राच्या कक्षेत दिसून येणारी 27 नक्षत्र आहेत. यापैकी कृतिका, रोहिणी, अश्विनी व इतर काही नक्षत्र हिंदू पंचांगामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. धन्यवाद.